Hello everyone, this is Aparna. Welcome and welcome back to my channel Aparna Unfiltered, where you get raw, real vlogs. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझा साडी ट्राय ऑन हॉल शेअर करणार आहे. माझ्या लास्ट आय थिंक ब्लॉगमध्ये मी जी साडी मला रिसीव्ह झाली होती तर मी ती फक्त तुम्हाला दाखवली होती. पण आज मी ही साडी प्रॉपर नेसून तिचा लुक, तिची क्वालिटी आणि संपूर्ण डिटेल्स हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात आधी साडीच्या फॅब्रिकबद्दल बोलायचं झालं तर खूप सॉफ्ट आहे, लाईट वेट आहे आणि नेसायला खूप कम्फर्टेबल अशी आहे. कलर खूप व्हायब्रंट आणि क्लासी आहे. बॉर्डर आणि डिझाईन खूप नीट आणि फिनिशिंग अशी उत्तम आहे. कॅमेऱ्यावरती जशी ही दिसते ना त्यापेक्षा ही रिअलमध्ये खूप सुंदर आहे. तर आता वेडिंग सीझन सुरू झाला आहे आणि तसेही आपल्याकडे असे छोटे मोठे फंक्शन्स हे असतातच. वेडिंग, रिसेप्शन, घरगुती कार्यक्रम अशा सगळ्या फंक्शनसाठी ही साडी ना अगदी परफेक्ट आहे. खूप हेवी नाही आणि खूप सिम्पल पण नाही, म्हणजेच एलिगंट आणि ग्रेसफुल लुक देते. आणि सो गोल्डन ज्वेलरी याच्यावरती जाणार. तर म्हणून मग मी बँगलसोबत माझ्याकडे हा मरून कलरच्या बँगल्स ऑलरेडी होत्या, तर त्यासोबत मी अशा या गोल्डन कलरच्या असे वेअर केलं, कारण साडीमध्ये फक्त मरून आणि गोल्डन हेच कॉम्बिनेशन आहे. सुंदर आणि खूप गोड कलर आहे. तर चला ज्वेलरी वेअर करून बघूया. एकदम अशी ट्रेडिशनल ज्वेलरी याच्यावरती जात नाही, पण मला अशी थोडीशी गोल्डन प्लस थोडी क्लासी अशी ज्वेलरी हवी आहे. तर तशी आहे नाही बघते आता, जे ट्राय करून बघते की कुठली ज्वेलरी या साडीवरती जाते ते. असं काय होतं वेळेवरती माझ्यासोबत. तर जेव्हा तुमच्यासोबत माझा ज्वेलरी हॉल शेअर केला होता तर त्यामध्ये मी ही चेन अशी दाखवली होती तुम्हाला की माझ्याकडे अशी आर्टिफिशियल ज्वेलरीमध्ये ही अशी चेन आहे आणि त्याच्यामध्ये असं पेंडंट आहे. तर पेंडंट थोडं हेवी आहे, तर बघूयात हे वेअर करून ट्राय करते की ही कशी दिसते. तर ही बघा, याचं लुक काहीतरी असं येत आहे. एक हे मंगळसूत्र आहे माझ्याकडे, तर हे ट्राय करून बघते. दुसरं अजून काहीतरी ट्राय करते. आहेत माझ्याकडे, हे ट्राय करून पाहते. गोल्डन मला असं वाटतं हे ट्रेडिशनलवरती जास्त सूट करेल. ही थोडी फॅन्सी साडी आहे, तर ही ज्वेलरी ट्रेडिशनलवरती जास्त सूट करेल, यावरती नाही. चेंज. माझ्याकडे अशी कुठलीच ज्वेलरी नाही का की जी या साडीवरती जाणार. तर हे काहीसं असं दिसतंय. स्टिल नॉट परफेक्ट. एक हे मंगळसूत्र आहेत माझ्याकडे आणि ह्याचे स्टोन्स ना या साडीवरती परफेक्ट जातात, म्हणजे गोल्डन कलरचे स्टोन्स याच्यामध्ये आहेत. सो लेट्स ट्राय इट. इट गोज परफेक्ट. झुमकी. साडीचा कलर ना खूप गोड आहे.
मला पर्सनली ही साडी खूप आवडली आहे. मी नक्कीच येणाऱ्या फंक्शन्समध्ये ही साडी वेअर करणार आहे. तर माझा ऑनेस्ट रिव्ह्यू सांगायचं झालं तर क्वालिटी या साडीची खूप छान आहे. अगदी 10 ऑन 10. फॅब्रिक अगदी कम्फर्टेबल आहे. कलर आणि डिझाईन्स एक्झॅक्टली फोटोसारखं येतं आणि वेडिंग सीझनसाठी परफेक्ट अशी आहे. साडीचं मटेरियल जे आहे ते खूप सॉफ्ट आहे. तुम्ही बघू शकता की हातात घेतल्यावरती ते किती छान मला असं लाईट वेट जाणवतं आणि नेसायला अजिबात जड वाटत नाही. दिवसभरही एखाद्या फंक्शनमध्ये घातलीनं तरी अनकम्फर्टेबल फील होणार नाही. साडीच्या प्लेट्स अगदी व्यवस्थित बसतात. फॅब्रिक स्किन फ्रेंडली आहे. अगदीच खूप असं टोचायला किंवा असं होत नाही. ऑल्दो याच्यावरती वर्क वगैरे झालेलं आहे. ट्रान्सपरन्सी ही योग्य प्रमाणात आहे. ना खूप जास्तही ट्रान्सपरंट आहे आणि नाही अशी. तर स्टिचिंग आणि फिनिशिंग ही खूप नीट आहे. आधी मी ही साडी रिसीव्ह केली आणि त्यानंतर क्वालिटी वाईज वगैरे सगळं ओके वाटल्यावरती ठेवली. पण हे बघा, हा पर्पल कलर ह्याचा फक्त एक थोडा शेडच मला असा वेगळा वाटला. एक्झॅक्ट हा पर्पल कलर मला नाही वाटला. पण आता मी याला रिटर्न करू शकत नाही आणि थोडी ठीकठाकच वाटली म्हणून मी काही रिटर्नही करणार नाहीये. पण तुम्ही बघू शकता की ही एकंदरीत अशी थोडी सेमच वाटली. तर याचं ओपनिंग मी तुमच्या समोरच करते. याचे ब्लाऊज एवढे सुंदर आहेत ना, घातल्यावरती खूप सुंदर दिसतंय. फिजिक जर माझ्यासारखं असेल तर हे थोडं लूज होतं टमी एरियामध्ये, इथे सॉरी ब्रेस्ट एरियामध्ये हे थोडं लूज होतं. तर ते आपल्याला फिटिंग करावं लागेल. आणि हे बघा ब्लाऊज अशा प्रकारे स्टिच पण करून घेतलं ना तर किंवा बाहेरून रेडीमेड पण घेतलं तर हे ब्लाऊजच 600-700 या रेंजचं आहे. आणि हे अशा प्रकारच्या सुंदर असे ब्लाऊजला खाली टॅसल्स आहेत मोतीचे आणि सेम स्लीव्ज वर सुद्धा आहे. तर आता तुम्ही ट्राय ऑन मध्ये बघितलंच असेल की हे ब्लाऊज हे किती जास्त हेवी आणि असं लुक दिलं. तर हे बघा, बॅक साईडला याला अशी नेट दिलेली आहे आणि त्याच्यावरती ही असे टेसल्स आहेत. तर हे पर्पल कलर मध्ये ही साडी मी ऑर्डर केली आहे. आणि ही साडी तर या साडीपेक्षा थोडंसंच मला असं काही वेगळं वाटलं. मला एक्झॅक्टली हा पर्पल कलर असा नाही वाटला. आता तुम्ही जेव्हा ऑर्डर कराल ही साडी तर तेव्हा मेजरली जो कलर आहे त्याच्याकडे तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. तर हा एक मरून कलरच सध्या याच्यामध्ये ट्रेंडिंग आहे. म्हणजे मी बरेचसे मरून कलरच बघितले त्या साडीवरती. सो मरून कलर माझ्याकडे होता म्हणून मी म्हटलं की चला हा एक कलर मी ऑर्डर करते. तर ही बघा, ही अशा प्रकारची मला रिसीव्ह झालेली आहे. आणि हा पण कलर सुंदर दिसतो. तर मला पर्पल जो एक्झॅक्ट पर्पल असतो ना तो मला ऑर्डर करायचा होता. पण मी रिसीव्ह मला हा झालाय. पण ठीक आहे, ठीकच वाटला म्हणून ठेवून घेतला. मी काही रिटर्नला तो टाकला नाही. शेड आहे थोडा वेगळाच आहे. हा अगदी मरून असा आहे, डार्क मरून ज्याला आपण म्हणतो ना, हा तसा शेड आहे. आणि हा पर्पल आहे. तर हा शेड आहे म्हणजे जे धूप छाव असं येतं ना मटेरियल, हा त्या प्रकारे येतो. इव्हन तो हा पण. तर हा खूप सुंदर दिसतो. या साडीचा ट्राय ऑन मला कधीपासून शूट करायचा होता आणि तो तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायचा होता. लग्नाचं सीझन आता सुरू झालेलं आहे. लग्नामध्ये किंवा कुठल्याही रिसेप्शनमध्ये तुम्ही ही साडी वेअर करू. कलर्स जे आहेत त्या साडीमध्ये अवेलेबल हे डार्क कलरमध्येच आहेत. पर्पल, आय थिंक मरून, रेड, पिंक असे डार्कच कलर आहेत. पण खूप सुंदर दिसत घातल्यानंतर. एक खूप छान असा लुक क्रिएट होईल. लग्न झालंय त्यानंतर बरेचसे असे फंक्शन्स असतात आणि
मोस्टली आपण त्यानंतर रेड, ग्रीन, मरून हे असे कलर्स जे आहेत ते जास्त वेअर करतो. क्वालिटीची जर आपण गोष्ट केली तर बघा 2000च्या साडीचं आणि 5000च्या साडीचं तर त्यांच्या फॅब्रिकमध्ये हे कंपॅरिझन होऊ शकत नाही. म्हणून ही साडी ज्या रेंजची आहे तर त्या रेंजच्या अकॉर्डिंग इट इज गुड. क्वालिटी वाईज इट इज. ची प्राईज आणि मिशोवरून मीही कुठल्या ब्रँडकडून बोलावतेच आणि साडीची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर तुम्ही तिथून चेकआउट करायला विसरू नका. खूप बजेट फ्रेंडली साडी आहे आणि आय डोंट थिंक सो की या रेंजमध्ये हा एवढा सुंदर असा लुक साडीचा येऊ शकतो. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. हा व्हिडिओ मी इथे संपवते. साडी आवडली असल्यास किंवा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा. साडीसाठी तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर नक्की करा व्हिडिओला. टिल देन, बाय.